नमस्कार श्रोते हो, कथा कॉर्नरच्या पुढच्या अर्थात 19व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. तू भ्रमत हासी वाया या वपू काळे लिखित कादंबरीचा पुढील भाग आज आपण ऐकणार आहोत. मागच्या भागात आपण ऐकलं की ओंकारनाथ आणि सायरा हे दोघे समुद्र किनारी गेले होते आणि तिथला त्यांचा संवाद सुरू होता. त्याचाच पुढचा भाग आज आपण ऐकणार आहोत. एक विचारू, हा प्रश्नही समोरच्या अथांग सागराकडून आल्यासारखा सायराला वाटलं. माणूस तर सागरापेक्षा अथांग, समुद्राच्या लाटांना शब्दरूप देणारा नाद. अवश्य, तू एवढी विचारी, मग पंकजमध्ये कधी फसलीस? कधी म्हणण्यापेक्षाही तशी आपण सायराला असं कसं म्हणालो याचं ओंकारनाथांना नंतर नवल वाटलं. तो आवडला म्हणून त्यानं फसवल्यावर सावरलंच कसं? सर, पहिली गोष्ट म्हणजे त्यानं फसवलं नाही, तो त्याला जे पेल तसं वागला. कोणत्याही माणसाला फसवणारा दुसरा माणूस नसतो, कोणाची हिंमतच नसते. आपण गुलाम व्हायला तयार असतो तिथं फसतो. कोणत्याही क्षणी आपण आपलं मालक असलो पाहिजे हे ओंकारनाथांना पटकन समजलं. तरीही सायराचं वय आणि प्रेमभंगाचा फटका ही सांगड घालणं अवघड होतं. ते म्हणाले, मिस सायरा, हा तुमचा आजचा विचार झाला. आमच्या आयुष्यात प्रेम वगैरे भानगड नाही, पण तो भयानक अनुभव असला पाहिजे. 2 ओळीत सांगते सर. आग हे इश्क, दुसरी काय उपमा द्यायची. पेटुनियाही ह्यात नसते, राख होऊ द्यायची. ग्रेट, पण हे असं कोणी म्हटलंय? शायरीकार पाटणकरांनी. प्रेमात हे शक्य आहे का? त्यालाही उत्तर आहे, पण तेही कवितेत. मग सांगा. उम्र जलवों में बसर हो, ये जरूरी तो नहीं. हर शबे गम की सहर हो, ये जरूरी तो नहीं. सबकी नजरों में हो साकी, ये जरूरी है. मगर सब पे साकी की नजर है, ये जरूरी तो नहीं. इथं साकीचा अर्थ परमेश्वर असा आहे. ओंकारनाथ म्हणाले, पण आम्हाला सगळाच अर्थ जरुरी आहे. सायरानं हसून तो अर्थ सांगितला. ओंकारनाथांनी अगदी मनापासून विचारलं, ज्या व्यक्तीवर आपण मनापासून प्रेम केलं ती दुसऱ्याची झालेली तुम्हाला चाललं? सर, प्रेम ही एक शिडी आहे. तिचं एक टोक नरकाकडे असतं तर दुसरं टोक स्वर्गाकडे नेणारं असतं. तुम्हाला एक सांगू का सर, प्रेमात आधिपत्याचा भाव आला ना की प्रवास खालच्या दिशेने सुरू झाला असं मानावं. आणि प्रेमात संपूर्ण समर्पणाव्यतिरिक्त अन्य धारण आली नाही तर ती वाट स्वर्गाकडे जाते. स्वर्ग म्हणजे आनंद आणि नरक म्हणजे मालकी हक्क, अहंकार. अहंकार म्हणजे स्वामित्व आणि स्वामित्व हे अट्टहासानं मिळवता येत नाही. दुसरी व्यक्ती ते झुगारून देऊ शकते, मग त्याचं निर्माल्य व्हायला वेळ लागत नाही. आणि समर्पण म्हणजे आनंद, प्रेमाचा महोत्सव. ओंकारनाथांनी मध्येच विचारलं, अहो पण महोत्सव कधी एकट्याला साजरा करता येतो का? कंपनी नको? कशाला? सायरानं मुद्दाम विचारलं. ओंकारनाथ म्हणाले, अहो दिवाळीला साधी फुलबाजी लावतानाही मित्र लागतो. फुलबाजीच्या आनंदापेक्षा जास्त आनंद मित्राच्या हातातली फुलबाजी अगोदर संपली ह्याचा असतो. पण दुसऱ्यानं आपली ज्योत त्या दीपोत्सवात आपणहून लावायची असते. प्रेम करता करता त्या बेहोशीतही होश टिकवला तर दुसरी व्यक्ती समर्पणाचं महात्म्य जाणते की भ्याडपणाने शिडीकडेच पाठ फिरून पळते हे समजायला लागतं. शिडीपासून स्वतःचा बचाव करणारी नरकापासून वाचेल, पण स्वर्गालाही वंचित होते. हा पंकज कसा होता? प्रथम क्रांतिकारक वाटला. ओंकारनाथांचा चेहरा बदलला तेव्हा सायरा म्हणाली, क्रांती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच झेंडा, लपवलेली हत्यारं असं काही बाई येतं. स्वतःच्या विचारांप्रमाणे जगता येण्याचं स्वातंत्र्य म्हणजे क्रांती. स्वतःच्या कुटुंबातल्या माणसांना प्रेमानं किंवा विचार करायला लावून जिंकणं ही सुद्धा क्रांतीच.
पंकजसारख्या नाती झेपली नाही. मी त्याला समर्पित झाले होते संपूर्ण. त्याचा आनंद ही माझी प्रायोरिटी होती. अकांत तांडव करून प्रेम मिळवता येत नाही. आणि प्रेमापेक्षा पैशापुढे वाकणाऱ्या पंकजसारख्या माणसापासून मी मुक्त झाले या समाधानात तर मी आहेच. पण त्याच्या आनंदासाठी माझ्या प्रेमाची मी आहुती देऊ शकले. त्यामुळेच माझ्यातल्या शक्तीचीही मला ओळख झाली. मी शिडी सोडली नाही, दिशा बदलली. ही तुमची भूमिका झाली. शक्ती समजू हवं तर, पण पंकजला काही हे शोभलं नाही. हे बघा सर, जित्या जागत्या माणसांपायीच आपण कमजोर आहोत की बलवान हे समजतं. अहो, निर्जीव वस्तूंकडून हे शिकता येत नाही. वस्तूंचा संग्रह जितका वाढवत न्यावा तितका अहंकार वाढत जातो. आणि सगळे संत महात्मे संग्रहाच्या विरुद्ध आहेत ते काय उगीच? परमेश्वराचं नामस्मरण करता करता ते शेवटी परमेश्वराचीही मागणी करत नाहीत. संध्याकाळच्या संधी प्रकाशातही लखलखीत प्रकाश पडतोय असं ओंकारनाथांना वाटू लागलं. आता त्यांनाही सायरा दिसेना, फक्त समुद्र दिसायला लागला. ते हरवले. सर, निघूया ना? सायराच्या प्रश्नानं ते भानावर आले. जाण्यापूर्वी आणखी काही सांगा. सायरा म्हणाली, माझ्या आठवणीप्रमाणे हा कबीराचाच दोहा आहे. माला फेर के जुग भयो, पंडित हुआ न कोय. ढाई अक्षर प्रेम का पढे, सो पंडित होय. सर, प्रेम म्हणजे 2.5 अक्षर फक्त. भक्तीसारखीच. भक्ती म्हणजे प्रेमाची पुढची पायरी, इतकाच फरक. धन्यवाद. लवकरच भेटू या पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा कथा कॉर्नर.